विजय त्याच्या लॅपटॉपवर काहीतरी टाईप करण्यात व्यस्त होता. इतक्यात दरवाजा हळूच आत ढकलत प्रतिभा गोड आवाजात म्हणाली, "मे कम इन सर?" तिचा गोड आवाज ऐकून विजयने लॅपटॉपमध्ये खुपसलेले आपले डोके वर काढले आणि डोळे वर करून प्रतिभाकडे पाहत म्हणाला, "प्लीज कम इन." प्रतिभा त्याच्या टेबलजवळ येताच त्याला म्हणाली, "बाहेर तुमचे बाबा आले तुम्हाला भेटायला." ते ऐकताच चेहरा निर्विकार करून विजय प्रतिभाला म्हणाला, "त्यांना बाहेरच थांबा म्हणाव. माझं काम आटपलं की तुला सांगतो, मग पाठव त्यांना आत." त्यावर प्रतिभा आश्चर्याने म्हणाली, "पण सर ते तुमचे बाबा आहेत." त्यावर विजय किंचित रागावून तिला म्हणाला, "तुला सांगितलं तेवढं कर. तिथे येथे त्यांच्या मुलाला भेटायला नाही आलेत ते. भेटायला आलेत उद्योगपती विजय मराठेला. तू जा आणि त्यांना काही चहापाणी हवंय का ते विचार आणि फोन केला की मी त्यांना आत पाठव." त्यावर प्रतिभा ओके सर म्हणत दरवाजा ओढून घेत बाहेर गेली. बाहेर चारही बाजूला नजर फिरवून सोफ्यावर शांत बसलेले विजयच्या बाबांच्या जवळ जात प्रतिभा म्हणाली, "बाबा, सर जरा कामात आहेत. थोड्या वेळाने कामे आटपली की तुम्हाला भेटतील. तोपर्यंत तुम्ही काय घेणार, चहा कॉफी?" त्यावर विजयचे बाबा चहा म्हणताच प्रतिभाने मनीषाला हाक मारली आणि बाबांसाठी चहा आणि नाश्ता आणायला सांगितला. प्रतिभा फोन जवळच सोफ्यावर बाबांपासून काही अंतरावर बसली. काहीतरी बोलावं म्हणून बाबा प्रतिभाला म्हणाले, "मुली, तुझं नाव काय?" त्यावर प्रतिभा गोड आवाजात प्रतिभा म्हटल्यावर बाबा म्हणाले, "प्रतिभा छान नाव आहे. येथे किती वर्ष काम करतेस?" त्यावर प्रतिभा म्हणाली, "गेली 4 वर्ष." "तुझे साहेब फार रागवत नाहीत ना?" त्यावर प्रतिभाने मानेनेच नकार दिल्यावर, "म्हणजे रागावतात. साक्षात जमदग्नीचा अवतार आहे तो. बरीच वर्ष प्रत्यक्ष भेटला नाही म्हणून भेटायला आलो तर तो इतका मोठा झालाय की प्रत्यक्ष जन्मदात्या बापालाही भेटण्यासाठी वाट पाहायला लावतोय." ते गालात गोड हसत म्हणाले. त्यावर प्रतिभा काहीतरी बोलणार इतक्यात मनीषा चहा नाश्ता घेऊन आली आणि समोरच्या टेबलावर ठेवून चटकन निघून गेली. प्रतिभाने स्वतः चहाचा कप बाबांच्या हातात दिल्यावर त्यांनी प्रतिभालाही घेण्याची विनंती केली. चहा पिता समोरच्या भिंतीवरील काचेच्या कपाटातील शेकडो पुस्तके पाहत बाबा प्रतिभाला म्हणाले, "ही पुस्तके कोण वाचतो?" त्यावर प्रतिभा म्हणाली, "सर वाचतात कधी कधी संदर्भासाठी." त्यावर बाबा म्हणाले, "विजय उद्योगपती नसता झाला तर या पुस्तकात त्याचीही 10-12 पुस्तके नक्की असती." त्यावर प्रतिभा, "ती कशी म्हणताच?" बाबा आश्चर्याने म्हणाले, "म्हणजे तुला माहीत नाही का? तुझा जमदग्नी असणारा बॉस चांगला कवी लेखकही आहे. ते कित्येक दिवाळी अंकात त्याचे कथा आणि कविता प्रकाशित झालेल्या आहेत. मी त्याला त्याचे लिखाण थांबवून इतर उद्योग करायला सांगितले म्हणून त्याचा माझ्यावर राग आहे. उद्योगपती म्हणून तो यशस्वी होणार याची मला खात्री होती, कारण माझ्यासोबत त्याने अनेक छोटे मोठे उद्योग केले होते ज्यात कधीच आम्हाला तोटा झाला नव्हता. पण त्याने लेखक आणि कवी होण्याचं मनावर घेतलं आणि त्याची भिकेची डोहाळे सुरू झाली. माझ्यासारखा राजा राहणारा मुलगा कंगाल माणसासारखा जीवन जगू लागला. मला ते पाहवलं नाही, कारण मला त्याला फक्त आणि फक्त राजासारखं जगताना पाहायचं होतं, जसं आत्ता जगतोय. तो लेखक म्हणून यशस्वी झालाच असता, पण कदाचित आज त्याच्याकडे जे काही आहे ते नसतं. मी त्याला साहित्यापासून दूर केला आणि तो सर्वांपासून दूर झाला, अगदी जवळ माणसांपासूनही. पूर्वी दिवस-रात्र खपायचा आणि आजही दिवस-रात्र खपतोय. फक्त पूर्वी त्याला त्या खपण्यात आनंद मिळायचा, जो आता मिळत नाही. आता मिळतोय तो फक्त पैसा. इतकं सगळं मिळूनही तो सुखी समाधानी नाही." "प्रतिभा, तुला काय वाटतं, तुझे सर लग्न करतील की नाही?" त्यावर प्रतिभा किंचित संकोचून म्हणाली, "त्यावर मी भाष्य नाही करू शकत, कारण आमच्यात खाजगी विषयावर अजिबातच बोलणं होत नाही आणि सरांना ते आवडत नाही. तू का नाही अजून लग्न केलंस?" त्यावर प्रतिभा म्हणाली, "माझ्या विधवा आईची आणि माझ्या 3 लहान बहिणींची जबाबदारी आहे माझ्यावर. त्या जोपर्यंत मार्गी लागत नाही तोपर्यंत मी लग्नाचा विचार नाही करू शकत." त्यावर बाबा म्हणाले, "ती स्वयंपाकीण, काय तिचं नाव मनीषा. तिला यापूर्वी कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. तुम्ही दोघी दिवसभर त्याच्यासोबत असता, पण रात्रीच्या जेवणाचं वगैरे काय करतो?" त्यावर प्रतिभा म्हणाली, "सर सहसा बाहेरचं खात नाहीत. मनीषा त्यांचा रात्रीचा स्वयंपाकही बनवून जाते." "अगं, पण तुझ्या सरांना आपली माणसे सोडून असं एकाकी राहण्याची काही गरज आहे का? लग्न कर सांगतो तर तेही ऐकत नाही. म्हणतो मला लग्न करून देशाच्या लोकसंख्येत भर घालायची नाही. मला सांग, त्याच्या 1-2 पोरांनी असा देशाच्या लोकसंख्येत काय फरक पडणार आहे?" त्यावर प्रतिभा म्हणाली, "माफ करा बाबा, पण तुमच्या या मताशी मी सहमत नाही. सरांसारख्या जर प्रत्येकाने देशाच्या लोकसंख्येचा विचार केला असता तर आज आपला भारत देश प्रगत राष्ट्र असता. माझ्या बाबांनी नाही का मुलाच्या हव्यासापोटी आम्हा 4 मुलींना जन्म दिला आणि स्वतः गेले वर माझ्या स्वप्नांची राख रांगोळी करून." त्यावर थोडा वेळ विचार करून बाबा म्हणाले, "तू म्हणतेस त्यात तथ्य आहे. विजयने नुसतं लग्न केलं आणि मुलांना जन्माला नाही घातलं तरी चालेल." मला त्यावर प्रतिभा काहीतरी बोलणार इतक्यात फोन खणखणला. विजयने फोनवर प्रतिभाला बाबांना आत पाठवायला सांगितले आणि ते आत असेपर्यंत आता आणखी कोणाला न पाठवण्याची सूचनाही दिली. प्रतिभा बाबांना
सरांनी तुम्हाला आत बोलवले म्हणताच बाबा विजयच्या केबिनच्या दिशेने गेले. विजय त्यांची वाट पाहत दारातच उभा होता. ते दारात पोहोचताच त्यांना खुर्चीत बसायला सांगितले. ते बसल्यावर तो त्याच्या खुर्चीत बसला. विजयच्या केबिनमध्ये बरीच पुस्तके होती. काही प्रमाणपत्रे आणि स्मृतिचिन्हे होती, पण ती सारी उद्योगाशी संबंधित होती. विजयला साहित्यिक म्हणून मिळालेल्या प्रमाणपत्रांचा आणि स्मृतिचिन्हांचा त्यात समावेश नव्हता. ते पाहून बाबा विजयला म्हणाले, तुझ्या कविता आणि कथांना मिळालेल्या प्रमाणपत्रांचा आणि स्मृतिचिन्हे इथे दिसत नाहीत. त्यावर विजय किंचित रागातच म्हणाला, हे ऑफिस विजय मराठे नावाच्या साहित्यिकाचं नाही, तर विजय मराठे या उद्योगपतीच आहे. माझ्यातील साहित्यिक त्या दिवशीच मेला ज्या दिवशी आणि फक्त मनाशी फक्त आणि रोजच्या तुमच्या टोमण्याला वैतागून उद्योजक होण्याचा निर्णय घेतला. म्हणजे माझ्यावरचा तुझा राग अजून शांत झालेला नाही. त्यावर विजय म्हणाला, नाही, तो कधीच शांत होणार नाही. मला स्वतःसाठी नाही तर समाजासाठी, देशासाठी जगायचं होतं. काहीतरी भरीव कार्य करायचं होतं. पण तुम्ही माझी किंमत पैशात केली तेव्हा माझा नाईलाज एक बेवडा आणि एक लेखक याचीही तुलना होऊ शकते हे तुमच्यामुळेच मला कळलं आणि त्या क्षणी मी पैशांनी माझी किंमत वाढवण्याचा निर्णय घेतला. आत्ता कशाला रडताय? तुमचं स्वप्न पूर्ण झालं ना. माझ्या स्वप्नांची राख रांगोळी झाली म्हणून काय झालं? त्यावर बाबा विजयला म्हणाले, माझा तुझ्या स्वप्नांना कधीच विरोध नव्हता, पण सध्याच्या स्वार्थी जगात पैसा अभावी तुझ्यावर होणारे संकट ओढावू नये असं मला वाटत होतं. आज तू जितका श्रीमंत झाला आहेस तितका श्रीमंत तू व्हावाच हे मला अपेक्षित नव्हतं. पहिलं तू लिखाणाच्या मागे वेडा झाला होतास, आता पैशाच्या मागे वेडा झालेला आहेस. मला जे अपेक्षित होतं ते झालेलं नाहीस. तू संसारात रमावंस असं मला वाटत होतं, पण तू कालही संन्यासी होतास आणि आजही संन्यासीच आहे. बाबांचे बोलणे मध्येच थांबवत विजय म्हणाला, जाऊ दे, आज तुम्ही मला भेटायला येथे का आलात? जे काही होतं ते फोनवरच बोलायचं ना, उगाच तसदी कशाला घ्यायची? त्यावर बाबा म्हणाले, येथे जवळच एक काम होते म्हटल्यावर तुझं ऑफिस इथून जवळच आहे, तर भेटूनच जाऊया. पत्ता नव्हता माझ्याकडे म्हणूनच अजयला फोन केला, त्याने दिला फोनवरच. आता रमेशकडे जाणार आहे, तेथून कविताकडेही जाणार आहे. बरेच झाले विशाललाही पाहिले नाही आणि आता त्याचाही वाढदिवस जवळ आला आहे ना. तुझी आई तुझी सारखी आठवण काढत असते. एकदा वेळ काढून गावी येऊन तिला प्रत्यक्ष भेटून जा. त्यावर विजय म्हणाला, काय आत्ता काय प्रत्यक्ष भेटायचं? रोजच तर आम्ही पाहतो एकमेकांना फोनवर. त्यावर बाबा म्हणाले, हो, या फोनमुळे माणसे जवळ आली, पण त्यांची मने मात्र लांब गेली. आत्ता मला खरंच वाटते तू लेखक होतास तेच बरं होतं. निदान तेव्हा तू मनाने विचार करायचास, पण आता तू डोक्याने विचार करतोयस आणि तुझ्या खर्च होणाऱ्या मिनिटांचा पैशात हिशोब ठेवतोस. बाप म्हणून तुला काही सांगण्याचा अधिकार मला आहे की नाही मला माहीत नाही, तरीही ऐक. आता एकदा तरी मागे वळून बघ. माझ्यासाठी नाही, तुझ्या आनंदासाठी. चल, मी निघतो. कधी जमलं आणि गावी येणार असतील तर कळव. आता सरळ रमेशकडे जाणार आहे आणि 4-5 दिवसांनी गावी जायचं म्हणतोय. त्यावर विजय म्हणाला, थांबा, मी प्रतिभाला सांगतो ड्रायव्हर सोडेल तुम्हाला गाडीने अजयच्या घरी. त्याने तेथूनच प्रतिभाला फोन करून सांगितलं. प्रतिभा थोड्या वेळाने आत येऊन म्हणाली, गाडी तयार आहे बाबा. प्रतिभासोबत बाहेर गेले. वाटेत ते प्रतिभाला म्हणाले, तुझा साहेब कधी आम्हाला भेटायला गावी आलाच तर तूही ये त्याच्यासोबत, शक्य झालं तर. त्यावर मानेनेच होकार देत प्रतिभा गोड हसली. बाबा निघून गेल्यावर प्रतिभा विजयच्या केबिनमध्ये गेली आणि विजयला म्हणाली, बाबा गेले हा. ड्रायव्हरसोबत सर तुमचे बाबा फारच गोड आहेत. त्यावर विजय म्हणाला, हो, जगासाठी ते गोड आहेतच, पण माझ्यासाठी मात्र ते कडू कारला आहेत. माझं सारं आयुष्य कडू करून सोडणार. त्यावर प्रतिभा म्हणाली, सर आज तुम्हाला काय कमी आहे म्हणून तुम्ही त्याच्या रागवलात? त्यावर विजय म्हणाला, प्रतिभा ते तुला नाही कळणार. त्यावर प्रतिभा किंचित उत्साहात म्हणाली, सर बाबा म्हणत होते की मी पूर्वी लेख, कथा आणि कविताही लिहायच्यात. माझा तर माझ्या कानावर विश्वास बसला नाही. तुमच्यासारखा जमत रागीट माणूस कविताही लिहू शकतो हे मला तर अजूनही खरं वाटत नाही. ते ऐकून विजयने आपल्या समोरच्या टेबलच्या खणात हात टाकला आणि एक पुस्तक बाहेर काढलं आणि ते प्रतिभाच्या हातात दिले. प्रतिभाने ते पुस्तक आश्चर्याने पाहिले तर तो एक कविता संग्रह होतो. त्या कविता संग्रहाचे नाव होते प्रतिभा आणि त्या पुस्तकाचा कवी होता विजय मराठे. ते पुस्तक पाहता प्रतिभा म्हणाली, मी हा कविता संग्रह घरी घेऊन जाऊ का? त्यावर विजय म्हणाला, हो, तुलाच वाचण्यासाठी दिलाय. तुला खरं वाटतं की नाही की मी कविताही लिहू शकतो हे? पण सर ही प्रतिभा कोण आहे? त्यावर विजय म्हणाला, फालतू प्रश्न विचारू नकोस, पण एक लक्षात ठेव, तुझं नाव फक्त प्रतिभा होतं म्हणून मी तुला माझ्याकडे कामाला ठेवलं, नाहीतर कदाचित ठेवलंही नसतं. त्यावर प्रतिभा काहीच न बोलता रागाने निघून गेल्यावर मनीषा विजयच्या केबिनमध्ये चहा आणि नाश्ता घेऊन आली असता विजयने तिच्याकडे तिच्या मुलांची चौकशी केली आणि प्रतिभा गेली का घरी म्हणून चौकशी केली. त्यावर मनीषा म्हणाली, प्रतिभा आत्ताच गेली, जरा रागात दिसत होती. तू काही म्हणालस का साहेब तिला? त्यावर विजय म्हणाला, छे ग, माझा कविता संग्रह तिला वाचायला दिला, त्यावरचं प्रतिभा नाव पाहून मला प्रश्न विचारला तर मी तिला म्हणलं तुझं नाव प्रतिभा आहे म्हणूनच मी तुला कामावर ठेवलं.
त्याचा राग आला असेल कदाचित. तसे मी ठरवूनही तिच्यावर रागावू शकत नाही, कारण ती फारच गोड आहे कवितासारखी. ती फारच साधीभोळी आहे. तिच्या बोलण्यात जराही कृत्रिमता जाणवत नाही. तिच्या मनात जे असतं तेच तिच्या चेहऱ्यावर दिसतं. तिचा चेहरा वाचायला फारच सोपा आहे. अशा माणसांचा काही लोक गैरफायदा उचलतात. ती आपल्या कामाशी अत्यंत प्रामाणिक आहे. त्या व्यतिरिक्त ती बाकीच्या गोष्टीत कधीच नाक खुपसत नाही. 4 वर्षात तिला तू इथे स्वयंपाकीण म्हणून काम करतेस हे माहीत आहे, पण तू माझी मैत्रीण आहेस हे अजूनही माहीत नाही. माझ्या खाजगी आयुष्याबद्दल ती कधीच काही जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही आणि स्वतःच्या खाजगी आयुष्याबद्दल कधीच काही सांगत नाही. आज बाबा अचानक आले आणि तिच्या डोक्यात नको नको ते भरून गेले. त्यांनी तुला ओळखलं नाही ना? त्यावर मनीषा म्हणाली, ओळखलं असतं, पण मीच त्यांच्यासमोर फार काळ उभी राहिलीच नाही. उगाच तुझ्या लग्नाची जबाबदारी ते माझ्या खांद्यावर टाकायचे. त्यावर विजय म्हणाला, तेही खरं आहे. बाबांना वाटतं की मी आत्ता बदललोय, माझ्यातली माणूस हरवून बसलोय. त्यावर मनीषा म्हणाली, मला तसं नाही वाटत, कारण मी न मागताही मला कितीतरी मदत केली आहेस. इतकेच काय, आपल्या कंपनीत तू कित्येकांना न सांगता न मागता मदत केली आहेस. प्रतिभालाही तू किती सांभाळून घेतोस. तिच्या सुखात तू स्वतः सुधारल्यास, पण तिला कधी एका शब्दाने बोलला नाहीस. पण आता प्रतिभा कामात फारच तरबेज झाली. तुझ्या गैरहजेरीत पण ती सारं सांभाळते. त्यावर विजय म्हणाला, मी मुद्दामच बाबांना इथे थांबायला सांगितलं नाही, कारण त्यांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे नाहीत माझ्याकडे. म्हणूनच इतकी वर्ष मी त्यांना प्रत्यक्ष भेटण्याची टाळत होतो. मला जे जे मिळवायचं होतं ते सारं मी मिळवलं, पण आता या साऱ्यातही माझं मन रमेनासं झाले. मी आत्ता इतका मोठा झालोय की आता मला मनात असूनही लहानही होता येत नाही. तुझ्या मनातली माझी प्रतिमा आणि प्रतिभाच्या मनातली माझी प्रतिमा यात कमालीचं अंतर आहे. तू माझ्यातील कवीला भेटली, जो सतत कशाच्या तरी कोणाच्या तरी प्रेमात पडत होता, आणि प्रतिभा माझ्यातली उद्योगपतीला भेटली आहे, जो सतत पैशाच्या जोरावर काहीतरी मिळवण्यात गुंग असतो. तुझ्या चेहऱ्यात मी रसिक, तर प्रतिभाच्या नजरेत अरसिक आणि वृक्ष आहे. ते जाऊ दे, रात्री जेवणात काय केलं आहेस? त्यावर मनीषा म्हणाली, भेंड्याचे भरीत केले आहे, तुझ्या आवडीचे. त्यावर विजय म्हणाला, तू जर मला पुन्हा भेटली नसतीस तर माझं काय झालं असतं त्या देवालाच ठाऊक. माझं ऑफिस घरातच आहे म्हणून बरं, नाहीतर मला असं हवं होतं तेव्हा हवं ते खायला प्यायला मिळालं असतं का? बरं, आता उशीर झालाय, तू घरी जा, नाहीतर तुझा नवरा आणि सासू माझ्या नावाने बोंबा मारायची. त्यावर गोड हसून मनीषा निघून गेल्यावर विजय आपल्या केबिनमधून बाहेर पडला आणि ताजातवाना होऊन हॉलमध्ये TV समोर जाऊन बसला. त्याच्या आवडती मालिका पाहत विजय मालिका फक्त एकटा असताना पाहतो, कारण कोणी त्याच्यावर हसू नये म्हणून. त्याचं ते गुपित फक्त घरच्या पहारेदाराला आणि ड्रायव्हरला माहीत होतं, कारण ते दोघेच तर त्याची रात्रीची सोबती होते. रात्री ड्रायव्हर आणि पहारेकरी त्याच्या हॉलमध्ये झोपत असत. त्या तिघांनी मिळून बऱ्याच पार्ट्या झोडल्या होत्या, घरातल्या घरात, पण कोरड्या ओल्या नाहीत. कधीकधी त्यांच्या जोडीला विजयचे काही मित्रही असत. त्यांच्या बायका माहेरी गेल्या की रात्री उशिरा जेवून विजय त्याच्या बेडरूममध्ये झोपायला जात असे. विजयच्या बेडरूममध्ये जाण्याची परवानगी फक्त मनीषालाच होती. त्याच्या बेडरूमच्या भिंती सकाळी बाबांनी चौकशी केलेल्या प्रमाणपत्रांनी आणि स्मृतिचिन्हांनी भरलेली होती. त्याने आतापर्यंत लिहिलेले कविता, लेख आणि कथांची कात्रणं तिथे फ्रेम करून लावलेली होती. त्याची प्रकाशित पुस्तके तिथे व्यवस्थित मांडलेली होती. साहित्यिक म्हणून त्याने इतर मोठमोठ्या साहित्यिकांसोबत काढलेली छायाचित्रे छान फ्रेम करून लावली होती. मागील कित्येक वर्षात विजयने एका शब्दही लिहिला नव्हता, पण त्याने त्याचे वाचन मात्र थांबवले नव्हते. कित्येकदा तर तो वेड्यासारखा स्वतःचेच साहित्य पुन्हा पुन्हा वाचत बसत असे. वाचनाशिवाय तर तो जगण्याची कल्पनाच करू शकत नव्हता. त्याच्या बाबांच्या घरात विजयच्या साहित्याला हक्काची जागा नव्हती. ती जागा मिळवण्यासाठी विजयने त्याच्या आयुष्यातील कित्येक वर्षांची किंमत मोजली होती. आज विजयला पैशामुळे मिळणारा मान सन्मान मिळत होता, पण विजयला साहित्यिक म्हणून मिळणारा मान सन्मान हवा होता. पण तरीही साहित्याला पूर्णपणे वाहिलेल्या साहित्यिकांच्या कामी येत होता, याचा फार आनंद होत होता. आता विजय TVवरच्या त्याच्या आवडीच्या मालिका निवांत पाहू शकत होता, पण पूर्वी त्याच्या बाबांना आवडत नाहीत म्हणून त्यांना मालिका पाहण्यात येत नसे. खरं म्हणजे एखादी मालिका लिहिण्याचे त्याचे स्वप्न होतं, ते पण ते अपूर्णच राहिलं. विजयच्या मनात त्याच्या बाबांबद्दल प्रचंड तिरस्कार होता, कारण त्यांनी अजाणतेपणी त्याच्या अनेक स्वप्नांना सुरुंग लावला होता, आणि काही स्वप्नांना विजयने स्वतः आपल्या कुटुंबाच्या सुरक्षित भविष्यासाठी सुरुंग लावून घेतला होता. आता विजयच्या बाबांना विजयच्या एकाकी जगण्याची काळजी वाटत होती, पण हे एकाकी जीवन जगणं हेच तर विजयचं स्वप्न होतं. आता तो एक आलिशान शांत घरात एकटाच राहत होता. हेच तर त्याच्या स्वप्नातील घर होतं. प्रत्येकाला आपल्या मनाप्रमाणे जगता यायला हवं, त्याला जे वाटेल ते त्याला करता यायला हवं. आपल्या आयुष्याचा चांगला वाईट प्रत्येक निर्णय स्वतः घ्यायला हवा. स्वातंत्र्य देशात खऱ्या अर्थाने प्रत्येकाला स्वतंत्रपणे जगता यायला हवी. म्हणूनच प्राणी पक्षी पाळणारी लोक विजयच्या डोक्यात जातात. इतकेच नव्हे तर माणसांना स्वतःत गुंतवून ठेवणेही त्याला आवडत नाही. हेच कारण होतं ज्यामुळे विजय लग्न करणं टाळत होता.
त्याला कोणावरही कोणताच नातं लादायचं नव्हतं. मनीषाही फक्त गरज म्हणून त्याच्याकडे काम करत नव्हती, तर ती कधी काय त्याच्यावर मनापासून प्रेम करत होती. ती जर अशिक्षित नसती तर कदाचित ती विजयच्या प्रेयसीची जागा घेऊ शकली असती. त्याच्या आयुष्यात आलेली प्रत्येक स्त्री त्याच्या प्रेमात पडलीच होती, पण विजय नेहमीच जाणून बुजून त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आला. विजयला कधीच सुंदर देखणारी रेखीव वगैरे प्रेयसी नकोच होती. त्याला त्याच्यावर नव्हे तर त्याच्या साहित्यावर प्रेम करणारी प्रेयसी हवी होती. एके दिवशी प्रतिभा विजयच्या केबिनमध्ये आल्यावर आज त्याचा मूड चांगला आहे पाहून म्हणाली, सर, तुमच्या कविता फारच सुंदर आहेत. माझ्या तिन्ही बहिणींना फारच आवडल्या. तिन्ही बहिणींना हा उल्लेख ऐकताच विजयचे कान टवकारले. काय? तिन्ही बहिणींना म्हणजे तुला 3 बहिणी आहेत? कधी म्हणाली नाहीस? त्यावर प्रतिभा म्हणाली, नाही, ते सांगण्याची कधी वेळच आली नाही. मग उगाच तुम्हाला सांगण्याचं काही कारणच नव्हतं ना. त्यावर आणखी कोण कोण आहे तुझ्या घरी? त्यावर प्रतिभा म्हणाली, मी, माझी आई आणि माझे 3 लहान बहीण. तुझे वडील ते वारले 5 वर्षापूर्वी. मग कुटुंबाची सारी जबाबदारी कोण सांभाळतो? त्यावर प्रतिभा म्हणाली, मीच सांभाळते. आणि आई आणि बहिणीही त्यांच्या परीने हातभार लावतात, त्यांना जमेल तसा. एकदा का माझ्या बहिणींना मार्गी लागल्या की मोकळी. त्यावर विजय म्हणाला, या भ्रमात राहू नकोस. या सगळ्यात तुझं आयुष्य संपेल, पण तू त्यातून मोकळी होणार नाहीस. आणि तू त्यांच्यासाठी इतका त्याग केलास, तेच तुला प्रश्न विचारतील, तुला इतका त्याग कोणी करायला सांगितला? तुझ्या जीवावर तुझ्या बहिणी त्यांच्या आवडता पुरुषाचा हात पकडून जेव्हा निघून जातील, तेव्हा तुझी आईच तुला म्हणेल, तूही एखाद्याचा हात धरून जायचं होतं ना, तुला कोणी अडवलं होतं? त्यावर तू स्वतःच्या मूर्खपणाला दोषी देशील. माझ्यासारखा मी माझ्या कुटुंबासाठी माझ्या प्रत्येक सुखाचा त्याग केला आणि एका क्षणाला तो माझा मूर्खपणा होता हे माझ्या लक्षात आले. तेव्हा मी माझी स्वप्ने, माझ्या आवडी सारे गुंडाळून आजचा उद्योजक विजय मराठे जन्माला घातला, ज्याला तू जन्मदग्नी म्हणतेस. त्यावर प्रतिभा म्हणाली, पण सर, तुम्ही तुमच्या कर्तव्यात कसूर केली नाही ना, मीही करणार नाही. मग त्याचे परिणाम काहीही होवत बरं. सर, तुमच्या आज 4 मीटिंग आहेत. त्यावर विजय म्हणाला, आजच्या मीटिंग संपवून मी माघारी येईपर्यंत तू ऑफिसमध्येच थांब. मला तुझ्याशी महत्त्वाच्या विषयावर चर्चा करायची. संध्याकाळी विजयला यायला तासभर उशीरच झाला. प्रतिभाच्या त्याची वाट पाहत विजयच्या केबिनमध्येच काम करत बसली होती. विजयही घाईघाईतच केबिनमध्ये आला. प्रतिभाशी जुजबी चर्चा केल्यावर मनीषानं चहा नाश्ता आणायला सांगितला. मनीषा चहा नाश्ता घेऊन आल्यावर विजयने तिलाही घरी जायला सांगितले आणि प्रतिभासह चहा पिता पिता प्रतिभाला म्हणाला, आज घरी जायला उशीर झाला तर आई काळजी करेल ना? त्यावर प्रतिभा म्हणाली, नाही करणार. मी मगाशीच फोन करून सांगितलं की मला यायला उशीर होईल म्हणून. थोड्या वेळाने प्रतिभा जायला निघताच विजय तिला म्हणाला, प्रतिभा थांब, मी सोडतो तुला गाडीने, मी तिकडेच चाललोय. त्यावर प्रतिभा म्हणाली, नको सर, मी जाईन रिक्षाने, उगाच तुम्हाला त्रास कशाला? त्यावर विजय म्हणाला, मला कसला त्रास? मला तुला उचलून थोडीच घ्यायचे. विजयचे हे शब्द ऐकून प्रतिभा किंचित बावरलीच, पण तिने स्वतःला सावरलं. गाडीत प्रवासात प्रतिभा आणि विजय एकमेकांशी अक्षरही बोलले नाहीत. ड्रायव्हरला प्रतिभाचं घर माहीत होतं, त्यामुळे त्याने प्रतिभाच्या घराजवळच काही अंतरावर गाडीत थांबवली. प्रतिभा गाडीतून उतरल्यावर विजयही गाडीतून खाली उतरला. सहज औपचारिकरित्या म्हणून ती विजयला म्हणाली, सर, या ना घरी. प्रतिभाचे हे वाक्य ऐकताच विजय तिच्यासोबत खरंच निघाल्यावर मात्र प्रतिभाला फक्त भोळ येण्याचीच बाकी होती, कारण विजयसारखा माणूस तिच्यासोबत तिच्या घरी यायला तयार होईल हे तिला अपेक्षितच नव्हते. आता विजयसोबत चालताना प्रतिभा देवाकडे एकच प्रार्थना करीत होती की घरी सर्व ठीकठाक असावं. बहुधा ते नसणारच याची प्रतिभाला खात्री होती. प्रतिभा विजयसह तिच्या घराच्या दाराजवळ येताच आतून तिच्या बहिणींची प्रेमळ भांडणाचे आवाज येत होते. प्रतिभाने दरवाजा ठोठावला असता प्रतिभाची सर्वात लहान बहिणीने दरवाजा उघडला. प्रतिभासोबत सुटाबुटातला पुरुष पाहून क्षणभर ती डचकली. त्यांना दारात पाहताच प्रतिभाच्या इतर 2 बहिणींनीही पटापट घरातली अस्ताव्यस्त पडलेल्या सामानाची आवरावर करायला घेतली. विजयकडे पाहत प्रतिभा म्हणाली, सर, या ना आत. प्रतिभाने विजयसोबत तिच्या आईची आणि बहिणींची ओळख करून दिली. विजयने त्या घरात चोहीकडे एक नजर फिरवली आणि समोरच्या खुर्चीवर जाऊन बसला. प्रतिभाची आई विजयसाठी फ्रीजमधील पाणी घेऊन आली. विजय त्यांना म्हणाला, मी फ्रीजचं पाणी पित नाही, मला साधं पाणी आणा. आणि सर, चहा कॉफी काय घेणार? या प्रतिभाच्या बहिणीच्या प्रश्नाला विजय म्हणाले, कोरी चहा बनव, आलं घालून. प्रतिभाची लहान बहीण एका बाजूला बसून एका पुस्तकात पाहून एक चित्र काढण्याचा असफल प्रयत्न करत होती. ते पाहून विजय म्हणाला, मी काढू का? त्यावर त्याला नाही कसं बोलणार, म्हणून प्रतिभाच्या बहिणीने तिची वही त्याच्या हातात दिली. पण विजय ते चित्र काढू शकेल अशी तिला खात्री वाटत नव्हती. पण काही मिनिटात सराई चित्रकारासारखे काही मिनिटात विजयने ते चित्र रेखाटल्यावर प्रतिभानेही तोंडात बोटे घातली. चहा पिता पिता विजयने प्रतिभाच्या आईला प्रश्न केला, आई, जेवणात काय केले? त्यावर प्रतिभाची आई, भेंड्याचे भरीत आणि पोळ्या केल्या आहेत.
त्यावर विजय म्हणाला, भेंड्याची भरीत मला फार आवडते. एका पोळीसोबत थोडं आणता का प्लीज. ते ऐकताच प्रतिभाची आई भेंड्याचं भरीत आणि पोळ्या घेऊन आल्यावर विजयने ती चवीने खाल्ले. निघता निघता विजय प्रतिभाच्या आईला म्हणाला, सॉरी हा आई, मी न सांगता अचानक आलो. माझ्यामुळे तुम्हाला उगाच त्रास झाला असेल. त्यावर प्रतिभाची आई म्हणाली, त्रास कसला. अहो तुमचंच घर आहे असं समजा आणि कधीही आलात तरी चालेल. निघताना येतो मी. हे विजयचे शब्द प्रतिभाच्या हृदयाला भेटले. विजय निघून गेल्यावर प्रतिभाच्या जीवात जीव आला, नाहीतर तिचा जीव टांगणीला लागला होता. प्रतिभाने तिला आलेला घाम पुसून विजयसाठी आणलेली थंड पाण्याची बाटली पिऊन रिकामी केली. प्रतिभाची आई प्रतिभाला म्हणाली, हे काय प्रतिभा, तू उगाचच तुझ्या सरांना जन्मदिनी म्हणत असतेस. ते किती साधे, स्थळ, संस्कारी आणि दिसायलाही गोड आहेत. त्यावर प्रतिभा तिच्या आईला म्हणाली, तू एका भेटीत त्यांना काय ओळखणार. आमचे सर म्हणजे कुणालाही न उलगडलेले एक कोडा आहेत. ते अजूनही त्यांच्या बाबांना कले नाहीत तर तुला काय कळणार. त्यांच्यासोबत 4 वर्ष मी काम करते, पण त्यांचे काही गुण मला आज कळत आहेत. त्या रात्री झोपताना कधी नव्हे तो प्रतिभा विजयबद्दल वेगळा विचार करू लागली होती. विजयचा ती नव्याने विचार करत होती. विजय नावाचा कोणी अनोळखी पुरुष अचानक आपल्या आयुष्यात आल्याचा तिला भास होत होता. अचानक विजयच्या ती प्रेमात पडते की काय असं तिला वाटू लागलं होतं. विजय तिला आता एक बॉस म्हणून नाही पण एक पुरुष म्हणून आवडू लागला होता. रात्रभर विजयच्या अनपेक्षित वागण्याबद्दल आणि त्याच्याबद्दल विचार करून प्रतिभाला जागरण झालं. त्यामुळे तिला ऑफिसात यायला किंचित उशीर झाला. पण विजयचं केबिनमध्ये नाही हे पाहून तिचा जीव भांड्यात पडला. तिने ड्रायव्हरला विजयबद्दल विचारल्यावर तो म्हणाला, आज मनीषा आली नाही त्यामुळे सर स्वतःच नाश्ता तयार करत आहेत. ते ऐकून प्रतिभाला धक्काच बसला. उत्सुकता म्हणून कधी नव्हे ती प्रतिभा स्वयंपाकघरात गेली तर विजयने कांदा पोहे तयार केले होते. प्रतिभाने मागूनच प्रश्न केला, काही मदत करू का सर. त्यावर विजय तिला म्हणाला, आता फक्त खायला मदत कर. प्रतिभाने कांदा पोहे प्लेटमध्ये काढले आणि विजयच्या आग्रहाखातर एक प्लेट हातात घेतली तर कांदा पोहे अप्रतिम झाले होते. ते खाता खाता तिने प्रश्न केला, आज मनीषा आली नाही का. त्यावर विजय म्हणाला, तिचा फोन आला होता, तिची तब्येत बरी नाही. मी म्हणालो आराम कर 2-4 दिवस. त्यावर प्रतिभा म्हणाली, सर मग तुमची रात्रीचं जेवण. त्यावर विजय म्हणाला, तू काळजी करू नकोस, मला सारा स्वयंपाक करता येतो, पोळेही लाटता येतात. त्यावर प्रतिभा म्हणाली, आत्ता मला हे कांदा पोहे खाऊन खात्री पटले की तुम्ही उत्तम स्वयंपाकी आहात. पण मनीषा येत नाही तोवर मीच पाहत जाईन तुमच्या नाश्त्याचं आणि जेवणाचं. त्यावर विजय म्हणाला, ठीक आहे. तशी आत्ता मला स्वयंपाक करायची सवय राहिलेली नाही. पूर्वी आई आजारी पडल्यावर आई नोकरी करत असताना नाईलाज म्हणून स्वयंपाक करायला शिकलो होतो. पुढे तो बऱ्याचदा कामाला आला. आमचे बाबाही उत्तम स्वयंपाकी आहेत पण त्यांना सारे पदार्थच बनवता येतात. त्यांचे हे बोलणे ऐकताना प्रतिभा स्वतःशीच विचार करत होती, एखादा पुरुष इतका सर्व गुण संपन्न कसा असू शकतो आणि असं असताना कोणती स्त्री त्यांच्या प्रेमात पडली नसेल ही शक्यता कमीच आहे. मला नेहमीच जाणवतं आमच्या कार्यालयात त्यांना भेटायला येणाऱ्या बायकांच्या नजरेत त्यांच्याबद्दल विचित्र भावना दिसतात. त्यात त्यांची काही चूक आहे असं नाही म्हणता येणार. सरांनी स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष केलेले नाही. नियमित व्यायाम, चालणे चुकत नाही, खाण्यावरचं त्यांचे नियंत्रण आहे. दिसतात ते एखाद्या नायकासारखे. आई म्हणते त्यात तथ्य आहे. कोणीही पाहता क्षणी प्रेमात पडावं असे सर आहेत. मग इतक्या वर्षात मला त्यांच्याबद्दल असं कसं काहीच वाटलं नाही. खरं म्हणजे मी आत्तापर्यंत त्यांच्याकडे कधी या दृष्टीने पाहिलेच नव्हते. स्वयंपाकघरातील सारा आटपून दिवसभर ऑफिसमधली कामे करून संध्याकाळी विजयसाठी रात्रीचा स्वयंपाक करून तयार करून प्रतिभा जायला निघाली तेव्हा विजयने तिच्या हातात एक चॉकलेटचा डब्बा दिला आणि म्हणाला, काल मी तुझ्या घरी अचानक आलो त्यामुळे काही सोबत आणता आले नव्हते. हा चॉकलेटचा डब्बा तुझ्या बहिणींसाठी. तुझी लहान बहीण फारच गोड आहे. मी विचारलं सांग तिला. प्रतिभा निघून गेल्यावर विजयने रात्री प्रतिभाने तयार केलेला स्वयंपाकावर ताव मारला आणि स्वतःचीच म्हणाला, पोरगी भारी आहे. दुसऱ्या दिवशी प्रतिभा जरा लवकरच ऑफिसात आली आणि विजयसाठी चहा नाश्ता तयार करून त्याची वाट पाहत उभी होती. विजय त्याच्या खोलीतून तयार होऊन बाहेर आला. तो बोलण्यापूर्वीच प्रतिभा म्हणाली, सर मी लवकर आले आणि तुमच्यासाठी नाश्ता तयार केला. चहा पिता पिता विजयने प्रतिभाला प्रश्न केला, चॉकलेट आवडले का छोटीला. त्यावर प्रतिभा म्हणाली, हो खूपच आवडले. तिने तुमचे आभार मानलेत आणि हे गुलाबाचं फूल तुम्हाला भेट म्हणून द्यायला सांगितलं आहे. ते गुलाबाचे फूल प्रतिभा विजयच्या हातात देत असताना दोघांच्याही हृदयात एक विचित्र हालचाल होत होती. दोघांचीही हृदयाची स्पंदनी अचानक वाढली होती. विजयने तो गुलाब जवळच असणाऱ्या फ्लॉवर पॉटमध्ये ठेवला आणि दोघेही कामाला लागले. विजयने यापूर्वी कधीच प्रतिभाकडे त्या नजरेने पाहिले नव्हते, पण आज का कोणाच जाणे विजयला प्रतिभाकडे आणि प्रतिभाला विजयकडे चोरून पाहावेसे वाटत होते. पण प्रतिभाच्या मनात अचानक विचार आला, सर अविवाहित आहेत. त्यांचा भूतकाळ पाहता ते फारच रसिक असावेत. तेव्हा त्यांच्या आयुष्यात कोणी आली नसेल ही शक्यता कमी आहे. जर सरांना लग्न करायचेच नसेल तर मी योगाच त्यांच्यात न गुंतलेलेच बरे.
उगाच नंतर मला त्याचाच त्रास होईल. थोड्या वेळाने विजय प्रतिभाला म्हणाला, चल आपल्याला मनीषाच्या घरी जायचंय. तिला पाहायला तिची तब्येत बरी नव्हती ना. पाहू आत्ता कशी आहे ते. फोनवर ती बरी आहे म्हणाली, पण प्रत्यक्ष जाऊन पाहिलेलं बरी. ते ऐकून प्रतिभाला आश्चर्य वाटलं. हा इतका मोठा माणूस आपल्याकडे स्वयंपाकीण म्हणून काम करणाऱ्या एका सामान्य बाईची इतकी काळजी का करतोय? पण त्याबद्दल विजयला स्पष्ट विचारण्याची हिंमत प्रतिभात नव्हती. विजय प्रतिभासह जेव्हा मनीषाच्या घरी पोहोचला, मनीषाच्या घरची सध्याची परिस्थिती फार वाईट नव्हती, पण चांगली म्हणता येईल अशीही नव्हती. प्रतिभासह विजयला दारात पाहताच प्रतिभा बिछाण्यावरून उठून बसली. मनीषाची मुले बाजूला खेळत होती. आत जाताच विजयने त्याच्या हातात मिठाईचा पुडा दिला आणि मनीषाच्या सासूची चौकशी केली. मनीषाची सासू चहापाणी घेऊन आली. विजयने मनीषाच्या तब्येतीची चौकशी केली. मनीषाचा नवरा घरी नव्हता. विजय मनीषाला म्हणाला, पूर्ण बरी झाल्याखेरीज कामाला येऊ नकोस आणि औषध पाणी वेळेवर घेत जा. आणि त्याने मनीषाच्या हातात एक पैशाचे पाकिट दिले. हे कशाला? असे मनीषाला म्हणताच, ठेव, गरज पडली तर. मी तुझ्या नवऱ्याशी फोनवर बोलतो. विजय मनीषासोबत बोलतच होता. इतक्यात मनीषाचा मावस भाऊ रमेश प्रतिभाच्या तब्येतीची चौकशी करायला आला. तो बऱ्यापैकी उच्च शिक्षित दिसत होता. त्याला दारात पाहता विजय उठला आणि दारात जाऊन त्याला मिठीत घेतले. त्याने प्रतिभाशी त्याची ओळख करून दिली. म्हणाला, हा रमेश, मनीषाचा मावस भाऊ आणि माझी शाळेय मित्रही. त्यानंतर त्यांच्यात गप्पा सुरू झाल्या, ज्या थांबतच नव्हत्या. इतक्या उत्साहाने गप्पा मारताना प्रतिभाने विजयला यापूर्वी कधीच पाहिले नव्हते. बोलता बोलता रमेश मध्येच विजयला म्हणाला, आता तू मोठा झाला आहेस. तुला नुसतं भेटायला यायचं म्हटलं तरी विचार करावा लागतो. त्यावर विजय त्याला म्हणाला, तुझ्यासाठी माझ्या हृदयाचे दारही सदैव उघडे असतात. तिथे तू इतर दारांचं काय घेऊन बसलास? मग आमची बहिणाबाई घेते ना तुमची काळजी व्यवस्थित. त्यावर विजय त्याला म्हणाला, माझी काळजी घेऊनच बिचारी आजारी पडली वाटतं. ती होती म्हणून मी जगलो, नाहीतर माझे काय झाले असते त्या पांडुरंगालाच ठाऊक. इतक्यात विजयचा मोबाईल वाजला. विजय मनीषा आणि रमेशला म्हणाला, रमेश मी निघतो आता. एक दिवस भेटू आपण निवांत. मला तुझ्यासोबत खूप गप्पा मारायच्या आहेत. आणि हो मनीषा, तब्येतीची काळजी घे. माझी काळजी करू नकोस. आता प्रतिभा सांभाळते माझं जेवण खाणं तुझ्या गैरहजेरीत. प्रतिभाला तिच्या घरी सोडून एका मीटिंगला जायचे आहे. प्रतिभा विजयसोबत निघाली खरी, पण मनीषा विजयच्या जिवलग मित्राची बहीण आहे. तरीच मी विचार करीत होते, विजयसारख्या माणसाला एका स्वयंपाक करणाऱ्या बाईची इतकी काळजी का असावी. गाडीत प्रतिभा विजयच्या शेजारीच बसली होती. ती काही बोलण्यापूर्वीच विजय प्रतिभाला म्हणाला, आज मनीषा आपल्याकडे स्वयंपाकीण म्हणून काम करत असली तरी ती फक्त माझ्या मित्राची बहीण नाही, तर माझीही चांगली मैत्रीण आहे. तिच्या नवऱ्याची आर्थिक भार कमी व्हावा म्हणून ती नोकरीच्या शोधात होती. तिच्यासाठी रमेशने माझ्याकडे शब्द टाकला, म्हणून मी तिला हे काम करशील का म्हणून विचारणा केलं असता. फक्त गरज म्हणून नाही, तर माझ्यावरील प्रेमापोटी ती हे काम करायला तयार झाली. तिच्यामुळेच मला स्वतःला कामात झोकून देणे शक्य झाले. माझी तब्येत तिनेच सांभाळली. तिचे उपकार आहेत माझ्यावर, जे मी कधीच विसरणार नाही. तिच्या उपकाराची परतफेड या जन्मात करू शकणार नाही. त्यानंतर प्रतिभाशी बोलायला काही शिल्लकच राहिले नाही. विजय प्रतिभाला तिच्या घराजवळ सोडून पुढे मीटिंगला निघून गेला. त्यानंतर एके दिवशी मनीषाने प्रतिभा कामावर आली असता निरोप दिला की तुला साहेबांनी त्यांच्या खोलीत बोलावले आहे. त्यावर प्रतिभाने मनीषाला प्रश्न केला, सर तुझे मित्र आहेत, मग तू त्यांना साहेब का म्हणतेस? त्यावर मनीषा म्हणाली, मी त्याला आत्ता साहेब म्हणत नाही, पूर्वीपासूनच साहेब म्हणते. तुम्हाला नाही कळणार. तुम्ही जा साहेबांना भेटा, ते तुमची वाट पाहत असतील. तोपर्यंत मी आत चहा नाश्ता घेऊन येते. प्रतिभा आज पहिल्यांदाच विजयच्या खोलीत जात होती. प्रतिभाने विजयच्या खोलीचा दार ठोठावला. विजय, दार उघडाच आहे, ये आत म्हणताच प्रतिभाने आत पाऊल ठेवताच तिने समोर पाहिले तर भिंती पुस्तकांनी भरलेली होती. एका भिंतीवर कित्येक प्रमाणपत्रे आणि सन्मानपत्रे फ्रेम करून लावलेली होती. त्याखाली विजयने मोठमोठ्या साहित्यिकांसोबत काढलेले छायाचित्र आणि त्याला त्याच्या साहित्य सेवेसाठी मिळालेली स्मृतिचिन्हे व्यवस्थित लावलेली होती. ती खोली म्हणजे विजय किती मोठा साहित्यिक आहे याची साक्षीदार होती. विजय एका खुर्चीवर बसून पाय समोरच्या छोट्या टेबलावर ठेवून बसला होता आणि आपल्या मांडीवर ठेवलेल्या लॅपटॉपवर काहीतरी टाईप करत होता. विजयची प्रतिभाकडे पाठ असल्यामुळे तो काहीतरी मराठीत टाईप करतोय हे प्रतिभाला स्पष्ट दिसले. प्रतिभा त्याच्या जवळ येऊन त्याला म्हणाली, सर मला इथे का बोलावलं? हो बस, सांगतो. प्रतिभा त्याच्यासमोर खुर्चीत बसली आणि स्वतःचीच विचार करू लागले. सर जर उद्योगपती नसते तर झाले तरी एक मोठा लेखक नक्कीच झाले असते. विजयने 10 पुस्तके लिहिली आहेत हे प्रतिभाला नव्यानेच कळाले होते. विजयच्या शेकडो कथा, कविता आणि वर्तमानपत्रात प्रकाशित झालेल्या लेखांची ती खोली साक्षीदार होती. त्याला साहित्यासाठी मिळालेले मान सन्मान त्या खोलीत बंदिस्त होते. त्यांनी काढलेले चित्रे, त्याने स्वतःच्या हाताने हस्तकलेतून तयार केलेल्या वस्तू, हे सारं तो किती रसिक आहे याच्या साक्षीदार होत्या.
इतक्यात मनीषा चहा नाश्ता घेऊन आत आली. मनीषा रोज विजयसोबतच नाश्ता करते हे प्रतिभाला नव्याने कळले. चहा पिता पिता विजय मनीषाला म्हणाला, तुझ्या हातावरची मेहंदी छान आहे, कोणी काढली? त्यावर मनीषा म्हणाली, कविताने. छान काढली आहे ना? तूच तर शिकवलीस ना तिला मेहंदी काढायला. पण आता मेहंदी काढण्यात तिचा कोणी हात धरू शकत नाही. हां, तुला आठवतं तू कित्येकदा माझ्या आणि कविताच्या हातावर मेहंदी काढली होतीस? त्यावर विजय म्हणाला, ते मी विसरेने शक्य तरी आहे का? हे सारा ऐकून नराहून प्रतिभाने मनीषाला प्रश्नच केला, ही कविता कोण? त्यावर मनीषा म्हणाली, तुम्हाला माहीत नाही अहो, सरांची लहान बहीण, माझी आवडती मैत्रीण, आमच्या शेजारच्या इमारतीतच राहते. सर तिला प्रेमाने बेबी म्हणतात. तिने सरांच्या मनाविरुद्ध प्रेमविवाह केला आणि सर तिच्यावर रागवले. तेव्हापासून ते तिच्याशी कामापुरतंच बोलतात. त्या दिवशी तुम्ही माझ्या घरी आलात आणि तिच्याकडे गेला नाहीत याचा तिला खूप राग आलाय. तसं ती स्पष्ट बोलली नाही, पण मला जाणवलं, कारण कविता फारच गोड आहे. पाहता क्षणी कोणीही तिच्या प्रेमात पडावं इतकी ती साहेबांना भेटायला येते. कधीच येत नाही, पण साहेबांची माझ्याकडे सतत चौकशी करत असते. उद्या तिच्या मुलाचा विशालचा वाढदिवस आहे. साहेबा तुझ्या लक्षात आहे ना? खरं म्हणजे विजयच्या लक्षात नव्हतं, पण मनीषामुळे त्यालाही कळलं होते. मनीषालाही त्याला अशा काही गोष्टींची स्वतःहून आठवण करून द्यायची सवयच झाली होती. विजय मनीषाला म्हणाला, उद्या तू लवकर जा आणि जाताना विशालसाठी माझे गिफ्ट घेऊन जा. मनीषा निघून गेल्यावर विजय प्रतिभाला म्हणाला, माझ्या या खोलीत फक्त मनीषाला प्रवेश होता आणि आत्ता तुला वाचनाची आवड आहे. तुझी मराठी उत्तम, चांगली संगणकावर मराठी टायपिंगही करता येते. तू हा लॅपटॉप तुझ्याकडेच ठेव. यापुढे मी लिहिलेले लेख तुला सर्व सवड भेटेल तेव्हा तू लॅपटॉपमध्ये टाईप करून ठेवत जा. मी तुला त्याचे वेगळे पैसे देईन. त्यावर प्रतिभा म्हणाली, त्याचे जर तुम्ही मला वेगळे पैसे देणार असाल तर हे काम मी करणार नाही. विजयने बरं म्हणून एक वही आणि तो लॅपटॉप तिच्या हातात दिला. त्याच्या दुसऱ्या दिवशी मनीषा घरी जायला निघाली असता विजय तिला म्हणाला, तू प्रतिभालाही सोबत घेऊन जा विशालच्या वाढदिवसाला. ती माझ्या वतीने त्याला शुभेच्छा देईल आणि तिची कविताशी ओळखही होईल आणि ती त्या दिवसाबद्दल माझ्या वतीने तिची माफीही मागेल. त्याने प्रतिभाला चालेल ना म्हणताच प्रतिभाने आनंदाने होकार दिला. मनीषा प्रतिभासह कविताच्या घरी गेली असता प्रतिभा मागे असल्यामुळे प्रतिभाला दिसली नाही. तिने मनीषाचे आलिंगन देऊन स्वागत केले आणि तिला आत बोलवले. त्यावर मनीषा, प्रतिभा मॅडम या ना म्हणताच कविताचे लक्ष प्रतिभाकडे गेले आणि तिला पाहताच तिला भयंकर आनंद झाला. तिथे धावत जाऊन प्रतिभाला आपल्या मिठीत भरून घेतले आणि प्रश्न केला, अगं प्रतिभा, तू कशी काय येते? त्यावर मनीषा म्हणाली, तू ओळखतेस यांना? त्यावर कविता म्हणाली, अगं ओळखतेस काय म्हणजे काय? आम्ही शाळा कॉलेजात एकत्रच होतो शिकायला, पण मधल्या काही वर्षात आमची भेटच झाली नाही. त्यावर मनीषा म्हणाली, अगं ही गेली 4 वर्ष विजयच्याच ऑफिसमध्ये काम करते. त्यानंतर प्रतिभा आणि कविताच्या गप्पा रंगल्या, ज्यात विजय कुठेच नव्हता. प्रतिभा आत्ता कविताच्या घरातलीच झाली होती. इतक्यात विजयचे बाबा तेथे आल्यावर त्यांनी प्रतिभाला पाहिले आणि फार आनंद झाला. कविताने बाबांची प्रतिभा आणि मनीषेची ओळख करून दिल्यावर बाबा मनीषावर किंचित रागवले आणि म्हणाले, मी विजयच्या ऑफिसमध्ये गेलो तेव्हा ही मनीषा मला टाळण्यासाठी समोर थांबलीच नाही. तिला वाटलं मी तिला ओळखलंच नाही. त्यावर मनीषा सॉरी म्हणताच बाबा म्हणाले, अगं मी काही तुझ्यावर रागवलं नाही. मला समजू शकतं तू असं का केलंस ते, पण प्रतिभा त्याने त्याच्याऐवजी तुला पाठवलं हे बरं केलं. निदान त्यामुळे तुझी आणि कविताची भेट तरी झाली. नाहीतर तू विजयकडे कामाला आहेस हे तिला कधी कळलंच नसतं. तुझा साहेब तसा घरातील कोणत्या कार्यक्रमाला उपस्थित नसतोच. त्यालाही आठवत नसेल त्याने हजेरी लावलेला शेवटचा घरगुती कार्यक्रम कोणता होता. प्रतिभाने निघताना विशालच्या हातात विजयने दिलेले आणि तिने त्याच्यासाठी घेतलेले गिफ्ट दिले. विजयने दिलेला व्हिडिओ गेम पाहताच विशालला भयंकर आनंद झाला आणि तो प्रतिभाला मिठी मारत उत्साहाने म्हणाला, मामी मामाला थँक्यू सांग. त्यावर कविता, अरे तिला मामी काय म्हणतोस? त्यावर विशाल म्हणाला, सॉरी मामी, तोंडात बसलंय ना म्हणून बोलून गेलो. कविताने प्रतिभा निघता निघता त्याच्या आईची आणि बहिणींची चौकशी केली. कविता शाळेत असताना प्रतिभाच्या घरी जात असे. तिने प्रतिभाकडे तिच्या घरच्यांसाठी केक आणि चॉकलेट एका पिशवीत भरून दिले. कविता प्रतिभाला म्हणाली, आता तू माझी मैत्रीण म्हणून मला कधीही माझ्या घरी भेटायला येऊ शकतेस आणि मी उद्याच तुला तुझ्या ऑफिसमध्ये तुझी मैत्रीण म्हणून भेटायला येते. त्याच्याच दुसऱ्या दिवशी कविता विजयच्या ऑफिसमध्ये टपकली. ती विजयच्या केबिनमध्ये जाऊन त्याला केक देत म्हणाली, मी तुला नाही प्रतिभाला भेटायला आले होते. ती माझ्या शाळेतील मैत्रीण आहे. तुला आठवतं मी शाळेत असताना तू क्लास सुटल्यावर मला घ्यायला यायचास तेव्हा मी तिच्याशी तुझी ओळख करून दिली होती. त्यावर विजय काही बोलण्यापूर्वीच कविता तरातरा निघून गेल्यावर विजय केक खाता खाता स्वतःचीच काहीतरी विचार करू लागला. थोड्या वेळाने विजयने प्रतिभाला त्याच्या केबिनमध्ये बोलवून घेतले आणि विचारले की कविता तुझी वर्गमैत्रीण आहे? त्यावर प्रतिभा म्हणाली, हो, काय योगायोग आहे बघ ना.
आम्ही शाळेत असताना तुम्ही प्रतिभाला लिहून दिलेले निबंध आणि कविता आम्ही कॉपी करायचो. त्यावरून घडलेले किस्से आठवून मला आजही हसू येत आहे. आणि आताही तुम्ही मला तेच काम दिले. तुम्ही लिहिलेले कॉफी मारण्याचे काम फक्त संगणकावर. विजय ठीक आहे, तू जा म्हणताच जाताना प्रतिभा स्वतःशीच म्हणाली, तुम्हाला कसं सांगू, तेव्हा कवितासोबत तुम्हाला पाहताच मी तुमच्या प्रेमात पडले होते. पण तेव्हा तुम्ही किती गोड लाडू होतात आणि आता कडू कारलं झाला आहात. प्रतिभा निघून गेल्यावर विजय स्वतःशीच म्हणाला, हीच तीच प्रतिभा आहे जिला पाहताक्षणी मी तिच्या प्रेमात पडलं होतं. आणि प्रतिभा हे नाव माझ्या हृदयावर कायमचं कोरलं गेलं होतं. आणि कित्येक वर्षानंतर विजय मनापासून हसत होता. खरं तर त्याला नाचावंसं वाटत होतं, पण आता ते त्याला शोभणारं नव्हतं. विजयने प्रतिभाला पुन्हा बोलवले आणि विचारले, कविताने ऑफिसमध्ये सर्वांना केक वाटला का? त्यावर प्रतिभा हो म्हणताच विजय तिला म्हणाला, आज दुपारनंतर ऑफिसमध्ये सर्वांच्या आवडीचं असं काहीतरी छानसं खायला मागव. विजयला आनंदात पाहून प्रतिभालाही आनंद झाला. जाता जाता प्रतिभा मनीषाला म्हणाली, आज सर खूप आनंदात आहेत. त्यावर मनीषा म्हणेल, हा आनंद कवितेला भेटल्याचा आहे. सरांचा कवितावर भयंकर जीव आहे. तिच्यासाठी ते काहीही करायला तयार असत. तिच्यासाठी त्यांनी खूप स्वप्नही पाहिली होती. पण कविताने प्रेमविवाह केला आणि सर दुखावले. कोणी कोणाचेच समजून घेतले नाही. पण आज कविताने स्वतःहून एक पाऊल पुढे टाकले आणि सरांना आनंद झाला. त्यावर प्रतिभा म्हणाली, सर इतक्या छान प्रेमकथा लिहितात आणि त्यांनी त्यांच्या बहिणीच्या प्रेमाला विरोध होता. त्यावर मनीषा म्हणाली, त्यांच्या प्रेमाला विरोध नव्हता, पण तिने लग्नासाठी जी घाई केली त्याला विरोध होता. नाहीतर सरांनी मनात आणलं असतं तर त्यांचा विवाह होऊच दिला नसता. त्यांनी तिच्यासाठी जी स्वप्ने पाहिली होती ती तुटल्याचा अधिक त्रास झाला. आता देवाच्या कृपेने ती सुखी झाली, पण नसती तर सरांनी नक्कीच तिला मदतच केली असती. सर त्यांच्या घरापासून त्या घरातील माणसांपासून दूर राहतात, पण त्यांची नजर गरुडासारखी आपल्या घरावर असते. तुला माहीत नसेल, कदाचित सरांनी खूप गरिबीत दिवस काढले, पण त्या गरिबीची झळ त्यांनी आपल्या भावंडांना कधीही जाणवू दिली नाही. कविता तर एखाद्या राजकुमारीचं जीवन जगत आली. लग्न होईपर्यंत तिने कधी साधा गॅसही पेटवलेला नव्हता. सरांनी तर आपलं लेखक होण्याचं स्वप्नही पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, पण त्यात त्यांना कोणाचीच साथ लाभली नाही. कारण त्यांनी नेहमी राजासारखं जीवन जगावं असंच साऱ्यांना वाटत होतं. त्यातून एका क्षणाला सरांनी पुन्हा पैशाच्या दिशेने धाव घेतली. पण यावेळी ही धाव इतकी मोठी होती की त्यासाठी त्यांनी त्यांच्या कुटुंबालाही मागे सोडले आणि आता एका शापित राजकुमाराचं जीवन या घरात जगत आहेत. ज्या घरात जगातील सारे सुखे असतानाही ते सुखी नाहीत, आनंदी नाहीत, सतत एक मुखवटा चेहऱ्यावर चढून वावरत असतात. हे सारं ऐकून प्रतिभा स्वतःचीच म्हणाली, काही दिवसांपूर्वी विजय मला फार मोठा वाटत होता, पण तो आजही सामान्यच होता. आपला भूतकाळ त्याला जमिनीवरून हळूच देत नव्हता. फक्त त्याची नजर आकाशाकडे असते. मी एक क्षणभर का होईना विजयच्या प्रेमात पडले होते, याचा मला आज अभिमान वाटतो. अशा माणसांची सेवा करण्यात सारं आयुष्य जरी कामी आलं तरी बेहत्तर. त्या दिवशी घरी गेल्यावर जेवून प्रतिभा टी व्ही पाहत असताना प्रतिभाचा फोन खणखणला. त्यावर नंबर पाहून प्रतिभाला सुखद धक्का बसला. तो विजयचा नंबर होता. प्रतिभाने फोन उचलताच विजय म्हणाला, सॉरी, मी इतक्या रात्री फोन केला. उद्या आपल्याला एका मीटिंगसाठी बाहेर जायचे आहे. तू सकाळी 8 वाजता तयार राहा. मी तुला सकाळी पिकअप करेन. सकाळी प्रतिभा तयार होऊन बसली होती. इतक्यात विजय तिच्या घरी आला. त्याने तिच्या आईशी घाईघाईतच जुजबी चर्चा केली आणि ते निघाले. गाडीजवळ येताच प्रतिभाच्या लक्षात आले की आज ड्रायव्हर सोबत नव्हता. ते पाहून प्रतिभाने विजयला प्रश्न केला, आज ड्रायव्हर नाही? त्यावर विजय म्हणाला, नाही, आज तो सुट्टीवर आहे. घाबरू नकोस, मी गाडी बरी चालवतो. त्यावर प्रतिभा म्हणाली, तुम्ही सोबत असताना मी कशाला घाबरू? प्रतिभा गाडीत विजयच्या बाजूलाच जरा सावरूनच बसली. गाडी सुरू झाल्यावर काहीतरी बोलावं म्हणून विजय म्हणाला, कविताने काही फोन वगैरे केलेला की नाही? त्यावर प्रतिभा म्हणाली, हल्ली रोजच संध्याकाळी फोन करते. आम्ही खूप गप्पा मारतो. काय गप्पा मारता? त्यावर प्रतिभा म्हणाली, त्या गप्पा तुम्हाला सांगण्यासारख्या नाहीत. मुंबईच्या बाहेर गेल्यावर बारीक पाऊस सुरू झाला. विजयने लहान मुलासारखा गाडीची काच खाली करून तो हातावर झेलला. थोड्या अंतरावर एका मक्याची भाजलेली कणसे विकणारा दिसताच विजयने त्याच्याजवळ गाडी थांबवली आणि 4-5 मक्याची भाजलेली कणसे विकत घेतली आणि थोड्या वेळ गाडी बाजूला लावून त्यातील एक कणीस प्रतिभाच्या हातात देत एक कणीस स्वतः खाऊन संपविला आणि गाडी सुरू केली. प्रतिभा तिचा कणीस सावकाश खात होती. ते पाहून विजय प्रतिभाला म्हणाला, तुम्हा बायकांना रस्त्यावरची एकच वस्तू खायला आवडते, कोणती? या प्रतिभाच्या प्रश्नाला उत्तर देत विजय म्हणाला, पाणीपुरी. ते त्या देवालाच ठाऊक. त्यावर प्रतिभा म्हणाली, मलाही आवडते, पण का ते मलाही माहीत नाही. त्यानंतर विजय विनोदाने म्हणाला, मला वाटतं पाणीपुरी खाणं हा बायकांमध्ये पसरलेला संसर्गजन्य रोग आहे. त्यावर प्रतिभा हसल्यावर तिच्याकडे पाहत विजय म्हणाला, प्रतिभा, तू हसल्यावर गोड दिसतेस, पण त्याहीपेक्षा तू हसल्यावर तुझ्या गालाला पडणाऱ्या सुंदर कळ्या अप्रतिम दिसतात. ते ऐकून प्रतिभा किंचित लाजली. मागच्या 4 वर्षात विजयला प्रतिभाच्या
कळ्या कधी दिसल्याच नव्हत्या, म्हणजे त्याने कधी पाहिल्याच नव्हत्या. प्रवासात प्रतिभाच्या एक गोष्ट लक्षात आली की विजय रस्त्यातच जेव्हा जेव्हा मंदिर दिसायचं तेव्हा पाया पडायचा. ते पाहून प्रतिभा मनात, सर बाकी कोणाच्या बापाला घाबरत नाहीत, पण देवाला घाबरतात वाटतं. नाराज होऊन प्रतिभाने विजयला प्रश्न केलाच की सर तुमची देवावर फार श्रद्धा आहे वाटतं. त्यावर विजय म्हणाला, माझी देवावर श्रद्धा आहे की नाही मला माहीत नाही, पण देवाची माझ्यावर कृपा आहे याची मला खात्री पटलेली आहे. त्यावर प्रतिभा म्हणाली, मलाही आता तसंच वाटू लागलं आहे. बघा ना, कविता तुमची बहीण आहे हे कळल्यावर मला किती गोष्टी नव्याने कळल्या. नाहीतर मी तर तुम्हाला जमदग्नीच समजत होते. त्यावर विजय हसूनच म्हणाला, मी जमदग्नी आहेच, पण जमदग्नीच्या वाटेला कोणी स्त्री गेल्याचे माझ्या वाचनात आले नाही. विश्वामित्रांची तपस्या मात्र मेनकेने भंग केली होती. माझ्यातील जमदग्नीचा आत्ता विश्वामित्र झाला नाही म्हणजे मिळवली. त्यावर प्रतिभा मनातल्या मनात म्हणाली, तुम्ही विश्वामित्र झालात तरी मी मेनका व्हायला तयारच आहे. मीटिंग आटपून माघार येताना प्रतिभा आणि विजय एका हॉटेलात जेवायला थांबले. जेवणाची ऑर्डर देताना विजयने स्वतःच्या शाकाहारी आणि प्रतिभासाठी मांसाहारी जेवण मागवले. ते पण प्रतिभा म्हणाली, सर तुम्ही शाकाहारी कधी झालात? कविता तर म्हणायची, तुम्ही तर संडे हो या मंडे रोज खायचे अंडे होतात. त्यावर विजय म्हणाला, मी 10 वर्षापूर्वीच शाकाहारी झालोय, पण मांसाहारी लोकांसोबत जेवायला मला काही अडचण वाटत नाही. मग सर दारू पिणाऱ्यांसोबत थंड प्यायलाही तुम्हाला अडचण वाटत नसेल ना? प्रतिभाचा हा प्रश्न थोडा खोचक होता, पण तो काळजीतून निर्माण झालेला होता. त्यावर विजय म्हणाला, हो माझ्या मित्रांसोबत कित्येकदा बारमध्ये बसून मी थंडा प्यायलोय, पण म्हणून मला दारू पिण्याचा मोह कधी झालाच नाही, कारण मी माझ्या मोहावर विजय मिळवला आहे. मोह नष्ट होणे हेच गीतेचे फळ आहे आणि ते मला प्राप्त झालेले आहे. पण सर तुम्हाला मांसाहारी बायको भेटली तर? त्यावर विजय म्हणाला, मी अजून तरी लग्न न करण्याचा ठाम आहे, पण माझा विचार बदललाच तर तिच्या मांसाहारी असल्याने मला काही फरक पडत नाही. आमच्या घरात मी आणि माझे बाबा फक्त शाकाहारी आहोत, बाकी सारेच मांसाहारी, आणि तसेही एका घरात 2 शेळ्या बऱ्या नाहीत, एक तरी वाघ असायलाच हवा. त्यावर प्रतिभाही विनोदाने म्हणाली, सर तुम्ही स्वतःला शेळी म्हणताय. त्यावर दोघेही मनमुराद हसले. सर तुम्ही इतर पुरुषांपेक्षा वेगळे आहात, तुम्हाला तुमच्या या वेगळेपणाचं कौतुक नाही का वाटत? त्यावर विजय म्हणाला, प्रतिभा आत्ता मला तुझं कौतुक वाटतं. त्यावर विजय प्रतिभाला म्हणाला, आत्ता मला तुझं कौतुक वाटतंय, तू माझी मुलाखत घेतेस. त्यावर प्रतिभा गप्प बसल्यावर विजय म्हणाला, अगं मी गंमत करत होतो, मी वेगळा आहे हे खरं आहे, पण मी तसा ठरवून वेगळा झालेलो नाही, परिस्थितीने मला तसं घडवलंय. आज तुला माझे हे गुण वाटतायत, त्यातला काही गुण माझी गरज होती. मला कधीच कळलं होतं माझा जन्म सर्वसामान्य माणसांसारखा जीवन जगण्यासाठी झालेला नाही, कारण माझ्या आयुष्यात सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यात घडतात तशा घटना घडत नाहीत. माझ्या आयुष्यात घडलेली लहानात लहान घटनाही काही कारणाने घडली होती. मला समाजात राहूनच समाजासाठी काही करायचं नसतं ना, तर मी संन्याशी झालो असतो. जेवण झाल्यावर विजयने प्रतिभासाठी आईस्क्रीम आणि स्वतःसाठी चहा मागवला. त्यावर प्रतिभा त्याला म्हणाली, सर तुमचा चहाचा मोह काही सुटला नाही. कविता म्हणायची, तुम्हाला रात्री 12 वाजता चहा दिली तरी तुम्ही पिता. त्यावर विजय म्हणाला, हे खरं आहे, हा एकच मोह मला सोडता आला नाही. सर तुम्ही लग्न का केलं नाहीत? प्रतिभाचा आणखी एक प्रश्न. त्यावर विजय म्हणाला, माझ्या स्वप्नातली प्रतिभा प्रत्यक्षात नव्हती ना भेटली, म्हणजे आता भेटली का? दुसरा प्रश्न. विजय म्हणाला, हो म्हणजे आता तिचा चेहरा हळूहळू माझ्या डोळ्यासमोर स्पष्ट होतोय. सर इतक्या वर्षात खरंच कोणीच ती तुमच्या आयुष्यात कधी आलीच नाही. त्यावर विजय तिला म्हणाला, मी कवितेचा दादा आहे हे समजल्यापासून तू जरा जास्तच बोलायला लागलेस, असं नाही का वाटत तुला? तू हे विसरू नकोस, मी तुझ्या मैत्रिणीचा भाऊ असलो तरी तुझा आजही बॉसच आहे. त्यावर प्रतिभा सॉरी बोलून गप्प बसली. तिचं घर जवळ येईपर्यंत काहीच बोलली नाही. विजयही काहीच बोलला नाही, फक्त गाडी चालवताना चोरून तिचा रागावलेला चेहरा पाहत होता. गाडी थांबताच प्रतिभा गाडीतून उतरली आणि तिच्या घराच्या दिशेने चालू लागली. विजयही तिच्यासोबतच चालत होता. त्याने सोबत आणलेल्या खायच्या वस्तू घेतल्या होत्या. प्रतिभाच्या घरी गेल्यावर प्रतिभाच्या आईने त्याला जेवायचा आग्रह केला. विजयने तो आग्रह मोडला नाही. प्रतिभाच्या लहान बहिणीसोबत त्यांच्या गप्पा रंगल्या. इतर 2 बहिणींची त्यांच्या अभ्यासाची त्याने चौकशी केली. त्यांना सोबत आणलेल्या खायच्या वस्तू दिल्या. जेवण झाल्यावर थोडा वेळ प्रतिभाच्या आईशी गप्पा मारताना त्याने त्यांना काही समस्या आहेत का हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. प्रतिभाच्या घरात तो असा काही मिसळला होता की जणू तो त्या घराचाच एक भाग असावा. विजय निघताना प्रतिभा त्याला सोडायला गाडीजवळ गेली असता विजय तिला म्हणाला, तू रागवल्यावरही छानच दिसतेस. त्यावर प्रतिभा काहीच बोलली नाही. रात्री झोपण्यापूर्वी प्रतिभा आईला म्हणाली, आई तुला मी माझी वर्गमैत्रीण आठवते, आपल्या घरी यायची ती कविता मराठे. त्यावर आई म्हणाली, अगं कवितेला कोण विसरेल, किती गोड होती ती राजकुमारीसारखी. त्यावर प्रतिभा म्हणाली, अगं ती आमच्या सरांची बहीण आहे, तिचं लग्नही झालंय आणि तिला विशाल नावाचा एक मुलगाही आहे. तुला सांगेन म्हणाली आणि गडबडीत राहूनच गेलं.
त्या दिवशी मी केक आणला होता तो त्याच्या बर्थडेचा होता. कवितालाही तुला भेटायचं आहे. ती एक दिवस आपल्या घरी येणार आहे तुला भेटायला. मी तिला तुझ्याशी फोनवर बोलतेस का म्हणून विचारलं तर ती म्हणाली, नको, मी प्रत्यक्ष भेटूनच बोलेन. रात्री प्रतिभा झोपण्याच्या तयारीत असताना तिला विजयचा फोन आला. त्याने तिला गुड नाईट म्हणायला फोन केला आणि तिने तिच्या स्वयंपाकाची स्तुतीही केली. प्रतिभाने विजयचा आवाज आपल्या कानात साठवून घेतला. त्या रात्री त्याला आठवून ती स्वतःचीच हसत होती. कविताच्या निमंत्रात त्याने लिहिलेल्या कविताही तिला आठवू लागल्या होत्या आणि पहिल्यांदाच शाळेच्या प्रांगणात झालेली त्याच्यासोबतची नजरानजर ही आठवत होती. उर्वरित भाग पुढील भागात. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.